मुंबई सोडून मला जवळपास 4 तास झाले होते. रात्रीचे 10:30 वाजले होते आणि मी गोव्याच्या दिशेने एकटाच कार चालवत होतो. दिवसभराचं काम आटपून निघायला उशीर झाला होता, त्यामुळे सकाळपर्यंत गोव्यात पोहोचायचं म्हणून मी गाडी थांबवायची नाही असं ठरवलं होतं. मुंबईची गर्दी मागे पडली होती. पुढे फक्त काळोख, पावसाने भिजलेला रस्ता आणि अधूनमधून समोरून येणाऱ्या गाड्यांचे हेडलाईट दिसत होते. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे हायवेच्या दोन्ही बाजूला दाट धुकं पसरलं होतं. कधीकधी धुकं इतकं दाट व्हायचं की मला समोरचा रस्तासुद्धा नीट दिसत नव्हता. मी गाडी सावकाश चालवत होतो. रात्रीचे जवळपास 11 वाजले असतील तेव्हा अचानक मला रस्त्याच्या डाव्या बाजूला 2 माणसं दिसली. एक वृद्ध आजी आणि एक वृद्ध आजोबा. दोघेही पूर्ण भिजलेले होते. आजीने अंगावर जुनं नऊवारीसारखं लुगडं नेसलं होतं आणि हातात एक छोटी कापडी पिशवी होती. आजोबांनी साधा पांढरा कुर्ता आणि धोतर घातलं होतं. ते दोघे रस्त्याच्या कडेला उभे राहून गाड्यांना हात दाखवत होते. मी पुढे निघून गेलो, पण काही अंतर गेल्यावर मनात विचार आला, एवढ्या रात्री हे दोघे इथे काय करत असतील? मी गाडीचा वेग कमी केला. मागच्या आरशातून पाहिलं, दोघे अजूनही तिथेच उभे होते. शेवटी मी गाडी थांबवली. आजी लगेच माझ्या गाडीच्या जवळ आली. ती खिडकीजवळ वाकून हळू आवाजात म्हणाली, बाळा, पुढच्या गावापर्यंत सोडशील का? मी क्षणभर तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता. मी विचारलं, कुठल्या गावात जायचं आहे? आजीने गावाचं नाव सांगितलं. ते माझ्या रस्त्यावरच होतं. या, बसा. दोघेही गाडीत बसले. आजी मागच्या सीटवर बसली आणि आजोबा तिच्या शेजारी. गाडी पुन्हा सुरू झाली. काही मिनिटं कुणीच काही बोललं नाही. फक्त बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज आणि टायरखाली चिरडल्या जाणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकू येत होता. मला मात्र एक गोष्ट जाणवत होती. गाडीत बसल्यापासून आतलं वातावरण अचानक खूप थंड झालं होतं. मी एसी आधीच बंद केला होता, पण थंडी कमी झाली नव्हती. मी आरशातून मागे पाहिलं. आजी माझ्याकडेच पाहत होती. ती हसली. काय बाळा, घाबरलास? मी हसत म्हणालो, नाही, फक्त थंडी जरा जास्त जाणवतंय. आजी काहीच बोलली नाही. थोड्या वेळाने ती स्वतःच बोलायला लागली. तू गोव्याला चाललास? हो. एकटाच? हो. घरच्यांना माहीत आहे का? हो, माहीत आहे. ती पुन्हा हसली. मग चांगलं आहे. आई वडिलांना मुलगा कुठे आहे हे माहीत असलं की त्यांना बरं वाटतं. तिचं वाक्य ऐकून मला थोडं विचित्र वाटलं. मी विचारलं, तुमचा मुलगा कुठे राहतो? आजी काही क्षण शांत राहिली. आजोबांनी खिडकीबाहेर पाहिलं. मग आजी म्हणाली, होता, आमचा एक मुलगा होता. मी लगेच विचारलं, होता म्हणजे? आजीने माझ्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरचं हसू नाहीसं झालं. त्याचं लग्न झालं आणि त्यानंतर सगळंच बदललं. मी काही बोललो नाही. गाडी पुढे जात राहिली. बाहेरचा पाऊस आणखी वाढला. काही मिनिटांनी आजीने माझ्याकडे पाहून विचारलं, बाळा, आमची गोष्ट ऐकशील? मी हळूच मान हलवली. आजीने खिडकीबाहेर पाहिलं आणि अत्यंत शांत आवाजात म्हणाली, आमचा मुलगा लग्न होईपर्यंत आमचाच होता. गाडीच्या मागच्या सीटवर बसलेले आजोबा खाली मान घालून बसले होते आणि त्याच क्षणी मला जाणवलं, त्यांच्या कपड्यातून एक थेंबही पाणी गाडीच्या सीटवर पडत नव्हतं. बाहेर ते दोघे पूर्ण भिजलेले होते, पण त्यांच्या अंगावरचे कपडे पूर्ण कोरडे होते. आजीचं शेवटचं वाक्य ऐकल्यानंतर माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते, पण तिच्या चेहऱ्यावरचं दुःख पाहून मी काही विचारलं नाही. गाडी पुढे जात होती. बाहेर पाऊस अजूनही सुरू होता. हायवेवर अधूनमधून एखादा ट्रक किंवा कार दिसत होती आणि पुन्हा काही किलोमीटरपर्यंत रस्ता पूर्णपणे सुनसान होत होता. मागच्या सीटवर आजी आणि आजोबा शांत बसले होते. काही वेळाने आजीने स्वतःच बोलायला सुरुवात केली. आमचा एकच मुलगा होता. लहानपणापासून त्याला खूप जपलं. आमच्याकडे जास्त पैसे नव्हते, पण त्याला कधीच कशाची कमी पडू दिली नाही. तिचा आवाज थरथरत होता
तो शिकला, नोकरीला लागला आणि मग त्याचं लग्न झालं. मी आशातून तिच्याकडे पाहिलं. आजी हळूच हसली. त्याच्या लग्नाच्या दिवशी आम्ही खूप आनंदी होतो. आमचं घर छोटंसं होतं, पण त्या दिवशी आम्हाला ते घर महालासारखं वाटत होतं. आजोबा पहिल्यांदा बोलले, मुलगा सुखी राहावा एवढंच वाटत होतं. त्यांचा आवाज खूप खोल आणि थकलेला होता. आजी पुढे म्हणाली, सुरुवातीचे काही महिने सगळं ठीक होतं, पण नंतर आमच्या सुनेला आम्ही नकोसं वाटायला लागलो. छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं व्हायची. आम्ही काही बोललं तर तिला वाटायचं आम्ही तिच्या संसारात ढवळाढवळ करतोय. मी हळू आवाजात विचारलं, मग तुमच्या मुलाने काही सांगितलं नाही? आजी काही क्षण गप्प राहिली. तो आधी आमच्यासाठी उभा राहायचा, पण हळूहळू त्याचं मन बदलत गेलं. तिने हातातली कापडी पिशवी घट्ट पकडली. एक दिवस घरातले काही दागिने गायब झाले. माझं लक्ष पूर्णपणे तिच्याकडे गेलं. आणि चोरीचा आरोप तुमच्यावर झाला? आजीने मान खाली घातली. हो. गाडीच्या आत काही क्षण पूर्ण शांतता पसरली. आम्ही खूप विनवण्या केल्या, देवाची शपथ घातली, पण आमच्या सुनेने आमच्यावर विश्वास ठेवला नाही. आजोबा खिडकीबाहेर पाहत म्हणाले, पण सगळ्यात जास्त त्रास आम्हाला तिच्या आरोपाचा झाला नाही. मी विचारलं, मग? आजोबांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र पोकळी होती. आमच्या मुलानेही तिच्यावर विश्वास ठेवला. माझ्या अंगावर काटा आला. आजीच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने आम्हाला एकदाही विचारलं नाही की खरंच आम्ही चोरी केली होती का? ती हळू आवाजात म्हणाली, त्याने फक्त एवढंच सांगितलं. आजी थांबली. मी काही न बोलता तिच्याकडे पाहत राहिलो. आई बाबा, तुम्ही हे घर सोडा. माझ्या हाताने स्टेअरिंग घट्ट पकडलं. त्या रात्री बाहेर खूप पाऊस होता. आम्ही त्याच्यासमोर उभे राहून रडत होतो. मी त्याला म्हणाले, बाळा, आम्ही तुझं काय बिघडवलंय? तिचा आवाज आता पूर्णपणे भरून आला होता, पण त्याने आमच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. आजोबा म्हणाले, आम्ही घराबाहेर पडलो. गाडीच्या काचांवर पावसाचे थेंब वेगाने आदळत होते. आजीने खिडकीबाहेर पाहिलं आणि मग आम्ही याच रस्त्यावर आलो. मी मागच्या आशातून तिच्याकडे पाहिलं. मग पुढे काय झालं? आजी काही क्षण शांत राहिली. तिने हळूच माझ्याकडे पाहिलं. ते तुला पुढच्या गावापर्यंत पोहोचेपर्यंत सांगते. मला तिचं उत्तर विचित्र वाटलं. मी पुन्हा गाडी पुढे चालवत राहिलो. काही मिनिटांनी मला जाणवलं की मागच्या सीटवरून काहीच आवाज येत नव्हता. मी आरशात पाहिलं. आजोबा डोळे बंद करून बसले होते. आजी मात्र माझ्याकडे पाहत होती, पण तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, फक्त एक विचित्र खोल दुःख होतं. आणि अचानक आजोबांनी डोळे न उघडताच हळू आवाजात म्हटलं, त्या रात्री आम्ही शेवटी जंगलात गेलो. मी दचकून आरशात त्यांच्याकडे पाहिलं. त्यांचे डोळे अजूनही बंद होते, पण ते माझ्याकडे पाहत असल्यासारखे मला जाणवत होते. आणि बाहेरचा रस्ता हळूहळू जंगलात शिरत होता. त्या रात्री आम्ही शेवटी जंगलात गेलो. आजोबांच्या तोंडून हे शब्द ऐकून माझ्या हाताची स्टेअरिंगवरची पकड आणखी घट्ट झाली. गाडीच्या बाहेर आता दाट जंगल सुरू झालं होतं. दोन्ही बाजूंना उंच झाडी होती. पावसामुळे रस्ता काळाकुट्ट दिसत होता आणि गाडीच्या हेडलाईटच्या पलीकडे काहीच दिसत नव्हतं. मी हळू आवाजात विचारलं, मग तुम्ही जंगलात का गेलात? आजीने उत्तर दिलं, आमच्याकडे दुसरं कुठे जायला होतं बाळा. ती काही क्षण गप्प राहिली. घर गेलं होतं, मुलगा गेला होता आणि गावातही लोक आमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत होते. माझ्या मनात तिच्याबद्दल आणखी वाईट वाटू लागलं. आजी पुढे सांगू लागली, त्या रात्री आम्ही दोघं खूप वेळ चालत होतो. पाऊस अंगावर पडत होता. माझ्या पायात चप्पलसुद्धा नव्हती. गणपत मला वारंवार म्हणत होता, थोडं अजून चाल, कुठेतरी आसरा मिळेल. आजोबा शांतपणे खिडकीबाहेर पाहत होते. आजी म्हणाली, पण आम्हाला कुठेच आसरा मिळाला नाही. मग मुलाला फोन केला का? मी विचारलं. आजीने मान हलवली. हो, शेवटचा फोन केला होता. त्याने काय म्हटलं मग? मी त्याला फक्त एवढंच म्हणाले होते, बाळा, आम्हाला परत घेऊन जा. आम्ही तुझ्या संसारात कधीच हस्तक्षेप करणार नाही. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं, पण त्याने सांगितलं, आई, आता तुम्ही तुमची व्यवस्था करा.
गाडीत पुन्हा शांतता पसरली. मला काहीच बोलता येईना. बाहेर पाऊस जोरात कोसळत होता. मी गाडीचा वेग कमी केला. तेवढ्यात माझ्या नजरेस एक गोष्ट पडली. रस्त्याच्या डाव्या बाजूला एक जुनं झाड होतं. त्याच्या फांदीवर काहीतरी पांढरं लटकत असल्यासारखं दिसलं. मी क्षणभर ब्रेक दाबला, पण पुढच्या क्षणी हेडलाईट तिकडे वळल्यावर तिथे काहीच नव्हतं. मी आशातून मागे पाहिलं. आजी माझ्याकडे पाहत होती. काय झालं बाळा? काही नाही. मला काहीतरी दिसलं. आजीने फक्त हसून मान हलवली. मग ती पुन्हा बोलू लागली. त्या रात्री आम्ही अशाच एका झाडाखाली थांबलो होतो. माझ्या अंगावर काटा आला. मग मग काय झालं? आजीने उत्तर दिलं नाही. आजोबांनी हळू आवाजात सांगितलं. आम्ही खूप थकलो होतो. त्यांचा आवाज आता पूर्वीपेक्षा वेगळा वाटत होता. आमच्याकडे परत जाण्यासाठी घर नव्हतं. जगण्यासाठी कारण उरलं नव्हतं. आजीने आजोबांचा हात धरला, पण मी शेवटपर्यंत माझ्या मुलाची वाट पाहत होते. माझ्या डोळ्यांसमोर तिचं दुःखी रूप आलं. मी विचारलं, तुम्ही दोघांनी आत्महत्या केली? मागच्या सीटवर अचानक पूर्ण शांतता पसरली. काही सेकंदांनी आजीने मान वर केली. ती माझ्याकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावरचं दुःख आता काहीतरी वेगळंच झालं होतं. ती हळू आवाजात म्हणाली, हो बाळा, पण त्याआधी आम्ही एकमेकांचा हात शेवटपर्यंत सोडला नव्हता. माझ्या छातीत धडधड वाढली. मी पुन्हा आरशात पाहिलं. आजी आजोबा दोघेही माझ्याकडेच पाहत होते, पण यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर मला काहीतरी विचित्र दिसलं. त्यांच्या कपाळावरून पावसासारखं पाणी खाली येत होतं, पण त्या पाण्याचा रंग काळसर होता. आजीने हळूच विचारलं, बाळा, तुला अजून आमची पूर्ण गोष्ट ऐकायची आहे ना? मी काहीच बोलू शकलो नाही आणि त्याच क्षणी आजोबांनी डोकं वर केलं. त्यांच्या गळ्यावर एक खोल काळी खून स्पष्ट दिसत होती. आजोबांच्या गळ्यावरची ती काळी खून पाहताच माझ्या अंगातून अक्षरशः वीज गेल्यासारखी झाली. मी काही क्षण स्टेअरिंगकडेच पाहत राहिलो. मागच्या सीटवर मात्र पूर्ण शांतता होती. आजीने माझ्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर आता काही वेळापूर्वीचं दुःख नव्हतं. ती शांतपणे मला पाहत होती. मी धीर करून विचारलं, तुम्ही खरंच कोण आहात? काही क्षण आजी काहीच बोलली नाही. मग तिने हळू आवाजात विचारलं, तुला आमची गोष्ट पूर्ण ऐकायची आहे ना? माझ्या तोंडातून शब्दच निघत नव्हते, तरी मी मान हलवली. आजीने खिडकीबाहेर पाहिलं. त्या रात्री आम्ही जंगलात आलो. पाऊस खूप होता. अंगावरचे कपडे पूर्ण भिजले होते. कुठं जायचं, कोणाकडे जायचं काही समजत नव्हतं. आजोबा म्हणाले. मी पार्वतीला खूप समजावलं. म्हणालो, उद्या सकाळी कुठेतरी काम शोधू, गावात कुणाच्या तरी घरी राहू. पण ते थांबले. पण पार्वतीचं मन तुटलं होतं. आजीच्या डोळ्यात अश्रू आले. माझ्या मुलाचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता. ज्या मुलाला मी माझ्या हाताने वाढवलं, त्यानेच मला घराबाहेर काढलं होतं. तिने आपल्या हातांकडे पाहिलं. त्या रात्री आम्ही एका मोठ्या झाडाखाली बसलो. गाडीच्या बाहेर वाऱ्याचा जोर वाढला. झाडांच्या फांद्या गाडीवर आदळत होत्या. आजी म्हणाली. गणपतने माझा हात धरला आणि म्हणाला, आपण दोघं एकत्र आहोत ना, मग घाबरायचं नाही. आजोबा हळूच हसले. मी तिला खोटा धीर देत होतो. माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं. आजी पुढे म्हणाली, पण त्या रात्री आम्ही ठरवलं, आता परत जायचं नाही. मी घाबरून विचारलं, म्हणजे? आजीने माझ्याकडे पाहिलं. आम्ही दोघांनी त्या झाडाखालीच आपलं आयुष्य संपवलं. गाडीच्या आत पुन्हा शांतता पसरली. माझ्या हाताला घाम फुटला होता. मी गाडी थांबवण्याचा विचार करत होतो, पण आजोबा अचानक म्हणाले, गाडी थांबवू नकोस. मी दचकून आरशात पाहिलं. त्यांचा चेहरा आता पूर्वीसारखा दिसत नव्हता. त्वचा काळसर झाली होती. डोळे खोल गेले होते. गळ्यावरची काळी खून स्पष्ट दिसत होती. आजीकडे पाहिलं तर तिच्या गळ्यावरही तशीच खून होती. तिचे केस चेहऱ्यावर पसरले होते. तिचा चेहरा इतका बदलला होता की माझ्या तोंडून किंकाळीच निघाली. मी ब्रेक दाबला. गाडी रस्त्याच्या कडेला थांबली. मी मागे वळून पाहिलं. दोघेही माझ्याकडे पाहत होते. आजीच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं, पण तिच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते. मी थरथरत विचारलं, तुम्ही भूत आहात? आजीने मान खाली घातली.
हो बाळा. माझ्या अंगावर काटा आला. मी दार उघडण्याचा प्रयत्न केला, पण लॉक हलत नव्हतं. आजीने शांतपणे सांगितलं, घाबरू नकोस, आम्ही तुला काही करणार नाही. मग माझ्याच गाडीत का बसलात? आजीने माझ्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरचं भयानक रूप हळूहळू पुन्हा दुःखात बदललं. ती म्हणाली, कारण आम्हाला अजून एक प्रवास बाकी होता. कुठला? आजोबांनी उत्तर दिलं, आमच्या मुलाच्या गावापर्यंतचा. मी काही बोललो नाही. आजीने हात जोडले. आम्हाला त्याला एकदा शेवटचं सांगायचं आहे. ती थांबली. मग तिच्या डोळ्यातून अश्रू खाली पडले. आम्ही चोरी केली नव्हती. त्या क्षणी माझ्या अंगावर काटा आला आणि मला समजलं, मी कित्येक तासांपासून 2 अनोळखी वृद्धांना नाही, 2 अतृप्त आई वडिलांना त्यांच्या शेवटच्या प्रवासावर घेऊन जात होतो. आजीचे ते शब्द ऐकून माझ्या अंगावर पुन्हा काटा आला. गाडी रस्त्याच्या कडेला उभी होती. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. समोर दाट जंगल आणि मागे काळोखात हरवलेला हायवे. माझ्या मनात एकच प्रश्न होता, हे दोघे माझ्याकडून नक्की काय करून घेणार होते? मी धीर करून विचारलं, तुमच्या मुलाला मला काय सांगायचं आहे? आजीने काही क्षण माझ्याकडे पाहिलं. फक्त एवढंच, आम्ही त्याला कधी शाप दिला नाही. आजोबा म्हणाले, त्याने आमच्यावर विश्वास ठेवला नाही, पण आम्ही शेवटपर्यंत त्याच्यावर प्रेम केलं. त्यांचा आवाज ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. आजीने मला पुढचा रस्ता सांगितला. काही वेळाने आम्ही एका छोट्या गावाजवळ पोहोचलो. आजीने अचानक सांगितलं, इथे थांब. मी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. मागे वळून पाहिलं. दोघेही शांत बसले होते. मी म्हणालो, तुमचं घर कुठे आहे? आजीने खिडकीबाहेर पाहिलं. आता आमचं घर राहिलं नाही बाळा. मी तिच्याकडे पाहत राहिलो. मग? ती हसली. आम्हाला इथपर्यंतच यायचं होतं. मी काही बोलण्याआधीच आजोबांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. तो हात इतका थंड होता की माझ्या अंगातून शहारा गेला. बाळा, मी त्यांच्याकडे पाहिलं. कधीही आपल्या आईवडिलांना त्यांच्या शब्दापेक्षा दुसऱ्यांच्या बोलण्यावरून जज करू नकोस. मी मान हलवली. आजीने हात जोडले. देव तुझं भलं करो. मी पुढे पाहिलं आणि पुन्हा मागे वळून पाहिलं. मागची सीट रिकामी होती. माझ्या तोंडून आवाजच निघाला नाही. मी घाबरून गाडीबाहेर उतरलो. पावसात मागचं दार उघडलं. सीटवर फक्त एक छोटी कापडी पिशवी पडली होती. मी ती उघडली. आत एक जुना फोटो होता. फोटोमध्ये एक लहान मुलगा आपल्या आई बाबांच्या मांडीवर बसलेला होता. फोटोच्या मागे एका हाताने लिहिलं होतं, आमचा बाळ सुखी राहो. त्या खाली एक छोटंसं पत्र होतं. मी ते पत्र वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिलं होतं, बाळा, आम्ही चोरी केली नव्हती, पण जर तुला आमच्यावर विश्वास ठेवता आला नाही तरी आम्ही तुला दोष देणार नाही. तू सुखी राहा. आई बाबांचा आशीर्वाद कायम तुझ्यासोबत आहे. पत्र वाचताना माझे डोळे भरून आले. पण शेवटची ओळ वाचून माझ्या अंगावर काटा आला. कधीतरी या रस्त्यावरून जात असशील तर आम्हाला एकदा आठव. मी बराच वेळ तिथेच उभा राहिलो. नंतर गाडी सुरू केली आणि मुंबई गोवा हायवेवर परत आलो. पहाट होण्यास अजून वेळ होता. गाडी त्याच रस्त्यावरून पुढे जात असताना अचानक मला काहीतरी दिसलं. जिथे मी पहिल्यांदा आजी आजोबांना लिफ्ट दिली होती तिथे दोघेही पुन्हा उभे होते. मी गाडीचा वेग कमी केला. ते रस्त्याच्या कडेला शांत उभे होते. आजीने मला पाहून हात जोडले. आजोबांनीही हात वर केला. त्यांच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, फक्त समाधान होतं. गाडी पुढे गेली. मी काही अंतरावर जाऊन पुन्हा मागे पाहिलं. तिथे कोणीच नव्हतं. फक्त पावसात भिजलेला रस्ता आणि रस्त्याच्या कडेला पडलेल्या 2 जुन्या चपला. त्या रात्रीनंतर मी मुंबई गोवा हायवेवर अनेकदा प्रवास केला, पण पुन्हा कधीही त्या दोघांची भेट झाली नाही. मात्र आजही त्या रात्रीचा विचार केला की ही गोष्ट मनातून जात नाही. काही भूत माणसांना घाबरवण्यासाठी परत येत नाहीत. ती फक्त आपल्या माणसांकडून न मिळालेला शेवटचा निरोप देण्यासाठी परत येतात. आणि त्या रात्री मी 2 भूतांना लिफ्ट दिली नव्हती. मी 2 आई वडिलांना त्यांच्या मुलापासून कायमचे दूर जाण्याआधी शेवटची एक सफर करून दिली होती.